गुड मॉर्निंग. कसं आहे सर्वजण मजेत ना? मी पण मजेतच आहे. तर सर्वांनी हॅपीच राहिलं पाहिजे, आनंदीच राहिलं पाहिजे. प्रत्येक दिवस हे आनंदात जगा. बघू शकता सकाळचं वातावरण किती छान आहे. तर अशी झाली आहे सकाळची सुरुवात. तर मी उठले, फ्रेश झाले, देवपूजा झाली. त्यानंतर आता मला बनवायचा आहे चहा. तर एकीकडे दूध तापायला ठेवलं, इकडे चहा बनवायचा आहे. त्याबरोबर आहे 20-20 बिस्किट. तर मी गुड डे बिस्किट आणत असते, पण तिथे संपलेले होते, त्यामुळे 20च आणला आज. हा पण छान लागतो. तर चहा घेतल्याशिवाय सकाळची सुरुवात तर होतच नाही. किती नाही म्हणलं तरी थोडा का होईना चहा लागतोच. तर आता मस्त या चहा घ्यायला. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर आता पटापट कामावरून घ्यायचं होतं. त्यानंतर मला करायचं होतं ब्लीच. तर मी घरीच करते, पार्लरमध्ये जात नाही. ॲब्रो ब्लीच सगळं घरीच करते मी. जर ॲब्रो घरच्या घरी कशा करायच्या तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओ मी बनवेल. मी पार्लरमध्ये कधीच जात नाही, घरच्या घरीच करते. ॲब्रो ब्लीच फेशियल सगळं घरीच करते मी. तर आज मला करायचं होतं ब्लीच. तर मी किट आणून ठेवत असते आणि घरीच करत असते, कारण पार्लरमध्ये गेल्यानंतर खूप म्हणजे खर्च लागतो. तर आपण जेव्हा वेळ भेटेल तेव्हा घरच्या घरी करू शकतो. तेवढेच आपले पैसे पण वाचतात. तर आता मी चेहरा आधी फ्रेश वॉटरने वॉश करून घेतला. त्यानंतर क्लिनिंग मिल्कने मसाज केली. तर स्किनवर जी बी धूळ वगैरे डस्ट ते सगळं निघून जातं. त्यानंतर आता ब्लीच घेतला आहे. तर ब्लीच हे डायमंडचं आहे. तर छान रिझल्ट आहे याचा पण. तर मी फक्त चेहऱ्यालाच लावणार आहे. थोडंसं क्रीम घेतलं, त्यानंतर त्यामध्ये थोडीशी पावडर टाकली. पावडर ही थोडीशी टाकायची आहे, कारण चेहऱ्याला जळजळ होऊ शकते जास्त पावडर पडल्यानंतर. त्यामुळे आधी आपण मानेच्या पाठीमागे लावून घ्यायचं, त्यानंतर ट्राय करायचं. आता हे 15 मिनटच ठेवणार आहे मी. जर डोळ्याची जळजळ व्हायला लागली, चेहऱ्याला चुनचुन आग व्हायला लागली, तर लगेच तुम्ही ते पुसून काढा. कारण काही जणांच्या चेहऱ्याला सूट होत नाही, काहींची सेन्सिटिव्ह स्किन असते. तर आता 15 मिनटं फायनल झालेले आहे. त्यानंतर आता असं पुसून घ्यायचं व्यवस्थित स्पंजने. त्यानंतर चेहरा परत वॉश करून घ्यायचा. बघू शकता किती फरक पडला आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.